त्या घरातली लक्ष्मी जाऊ लागते. बरेचसे लोक म्हणतात ना, पहिला ह्या घराचा लय जगात होता माझा, पण आता घर कसं की घसरलंच बघा. नक्की त्या घरात मायबापाचा शाप लागलेला आहे त्या घराला. अशा दोन महत्वाच्या सूचना. मग आता त्या पापानं तुका म्हणे पापे रोहनी ते रोगाच्या रूपे. मग त्या घरामध्ये रोग लागणार, त्या घरामध्ये समाधान नाही, शांतता नाही, बेचैनी, माणसात माणूस राहत नाही, कोणी कुणाची किंमत करीत नाही. कारण पाप घरात राहिला सासा सुनाचा मेला होईना. सुनाला नक्की सांगते की आता ह्या घरामध्ये तू चांगलं ठेवून आलेल्या माणसाचा सगळं त्या घरामध्ये अवकळा येते. अशा दोन महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. देवाला कंटाळा करते की नरकाला जाणार, पुन्हा माणसाचा जन्म चंद्र सूर्यात उगवत नाही. मायबापाचा कंटाळा करते त्याच्या घरामध्ये पाप, समाधान, शांतता, आनंद राहत नाही, त्या घरावर अवकळा येते आणि शेवटी ती मुलं बाळं नरकाला जातात. अशा दोन महत्वाच्या सूचना आहेत. आता थोडं चित लावून कीर्तन ऐकणाऱ्या लोकांच्या मनामध्ये शंका येते, का बरं महाराज असं कशासाठी होते? तुम्ही सांगितलं ते कबूल आहे. देवाला कंटाळा केल्यास नरकाला जातात, पुन्हा जन्मात नाही येणार. मायबापाचा इन्कार केल्यास बाप राहते घरात, माणसात माणूस समाधानी शांतता राहत नाही, घराची अवकळा होते. हे कबूल झालं, पण असं होण्याचं कारण काय, कशासाठी होते असं? हे त्याचं कारण महाराजांनी सांगितलं, देवानी मायबापानी आपल्यावर फार मोठा उपकार केलेला आहे. आपल्याला देवानं मायबापानं बरंच देऊन गुंचलेलं आहे. मग एवढं जर तिने आपल्यासाठी केलं, आपल्यावर जर त्यानं उपकार केला आणि आपण जर त्याला विसरून गेलो, तर त्याच्याबद्दल जर पोटामध्ये आपण जर इन्कार करू लागलो, तर त्या पापानं असं होऊ शकते. कारण कुणी आपल्यावर उपकार केला, कुणी आपल्याला जीवाचं सांभाळलं, कुणी आपल्याला जीव लावला, आणि आपण जर त्याला जर इन्कार केला, त्याच्याजवळ जर आपण काही करणार गेलं, तर त्या पापानं त्या माणसाचं कधी चांगलं होत नाही. या जगामध्ये सगळ्यात मोठं कोणतं पाप असेल तर उपकार करणाऱ्या माणसावर दैवान म्हणतात. सृष्टीचं एक वरदान आहे, कुणी वाटीभर भाजी दिली तर परिभर भाजी देऊन हात जोडावा, तसा नियम आहे. आपल्यासाठीच कुणीही करावं नाही, आपण त्याच्यावर बैमान व्हावं. असे बैमान जर कोणी झाले तर सृष्टीचे एक कानून आहे, अशा बैमानाला देव जगू देत नाही. जर एखादे कुणी पुन्हा उपकार करून बैमान झाले तर त्याचं वाण वाटलं देव केल्याशिवाय राहत नाही, असा नियम आहे त्याचा. म्हणून देवाने मायबापाने आपल्याला फार मोठा उपकार केलेला आहे, त्या बापाने अशा घटना घडल्यात. जास्त काय सांगायचं, बैमान झालेल्याचा अपघात सुद्धा होऊ शकतो. जो माणूस बैमान होतोय त्याचा अल्पायुष्य सुद्धा होऊ शकते. आणि अशा मोकळ्या बोलण्यानं तुमचा भरोसा बसत नसेल तर तसे माझ्याकडे पुरावे सुद्धा आहेत. खरंच कोणी कुणावर बैमान झाल्या त्याचं वाटून होतंय का? बैमान झाल्यापासून त्या माणसाचं जीवन उद्ध्वस्त होतंय का? ते खात्री पटण्यासाठी, सिद्ध करण्यासाठी काही पुरावे देतो. म्हणजे अभंगाचं पूर्वक होते तिथून पुढे आपल्याला विचार करता येते. खरंच बैमानकीचं पाप वाण वाटलं करतंय का, हे सिद्ध करण्यासाठी पुरावे देतो. वरण खाटकाला सांगितलं, बाबा अवसान लागून बकरा मी जाऊन आणतो. म्हातारा म्हणलं, इथं बसून काय करतो, आणतो खट्या म्हणून बकरा अवसान होतं, त्याच्या गालाला फासा टाकलं आणि खाटी वळीत खाटी खाण्याकडे घेऊन जाऊ लागलं. निम्या रस्त्यापर्यंत बकरं खूप महाग आलं. निम्या रस्त्याला काय करायची, झटका मारलं तर गळ्यातून दाऊ शिल्ली निरपून खाटीत मागं बकरं पुढे असा दोघाचा भरात पाण्याचा प्रयोग झाला. पण थकलेलं म्हातारं होतं, चलून दमाला आलं. बकरं जे पुढे गेलं ते हिरवं गार, त्याला काय तुम्ही सुडू पावगळा म्हणतात, त्याच्यामध्ये जाऊन लपून बसलं. बस तेवढं दाट होतं सुडू, भरमदामध्ये बकरं बसल्याला बोटावून दिसत नाही, असं मध्ये जाऊन तसं आलं खाटी जोर. आता इथंच होतं म्हणतात, त्याला माहित नाही ह्याच्यात लपले म्हणून. इथंच होतं मला कुणीकडे गेलं असं मग इकडे तिकडे बघायला गेलं. बघत हातचा आता काय पोरगं काय म्हणते की काय नाही की जाऊन सांगावं लागलं हकीकत काय झाली ते. माझ्या तर झाडाखाली बसून बिडीवर लावून जाऊन पोराला सांगावं म्हणून झाडाखाली बसले, बिडी काढले, पोराही चालू केले. आता एका गपचूप मध्ये बसावं, एक त्याचे शेंडे पाणी तुडू खायला चालू केलं. आता ह्याच्या जीवाला लाज वाटली पाहिजे, बसलंय आसरा दिलाय त्यानं, त्याचं तोडीत राहावं का म्हणा, त्याचं वाटलं तरी राहावं का. लोक म्हणते तर खालेल्या तर ताटात असं करू नये असं म्हणते की नाही लोक. बस मग एक पान तुडून असं झोपाल पान होते, त्यानं तोडून ह्याकडचे त्याकडे मोकळ भाकार करून टाकला. त्यांना अर्धी बिडी इथंच आहे की म्हणून अर्धी बिडी फेकून दिलं,
उचलला धोंडा घातला डोक्यात आता तुला मारूनच घेऊन जातो मला आता असं घेऊन जायला दुसरा धोंडा उचलून डोक्यात घालावं ती बकर म्हणलं की हो तू काय मला धोंडा घालून मारित होतास म्हणला ज्या अवघयानं मला आसरा दिलता मला सांभाळलं होतं त्या झोपावर मी बैमान झालो म्हणला पण मी नमक खारा नाही म्हणला आणि पाय पडून पडून ती मरण पावलं दृष्टांत संपला ते कळालं का सांगण्यावर पुन्हा जर आपल्याला असा आसरा दिला असता तर आपण कसं केलं की असं होते का कुठेही जा तुम्ही बैमानाला कुठंच देव थारा देत नाही त्याला जास्त देव जगू देत नाही एका मठामध्ये महाराज बसले होते आश्रमामध्ये तिकडे एक मंदिर परत आलं महाराज म्हणजे मला मांजर लागले मला मारून खाते मला कसं करून सांभाळायचं करा महाराज म्हणजे गेटच्या मध्ये तुला कोणी काही करू शकत नाही माझ्यापाशी थांब म्हणजे तेव्हा पाहू तिथं आले मला दाखवते तू बोलच पूर्ण मला ती माझ्यापाशी येऊ शकत नाही मला कुणी ते वाटलं नाही मला त्या मांजराचं लई वाटायला मला मी आहे की नाही तुम्ही डोळे झाकून बसला मी 2-2 घंटे उघडीत ना मला कोण मला खाऊन तिची भीतीच बाळगून नाही कापू लागलं महाराजांनी दोन मुली घेतलं दोन मुलं पाणी सपकून त्या उंदरावर टाकल्या तिचं पुत्र बनले की गेलं माझं मस्त पुत्रा बनला बघा असं गेट चाकरी करून घासा आले लोक म्हणायचे महाराजाचा पुत्र आहे बघा गेट सांभाळते बघा म्हणायचे तर लोक फुलं टाकून आली पाया पडून झाली ती एके दिवशी पुत्र इकडे तिकडे घेऊन आलं तर त्याच्या पाठीमागं दांडलं लागलं महाराज मला दांडलं आले मी आहे तुला घोर करू नको तेव्हा बघा लागला मी करतो तुझं बरोबर सगळं नाही मला भेवाट आले म्हणजे पुन्हा कमवून सपकून आणली की वाघ बघितला आता वाघ झाल्यास काय बघायचं साधा वाघ वेगळा असतंय हे तर महाराजाचा वाघ झाला असे गेटला पुरुषाचे लोक हात बोलायचे कॅमेऱ्याने फोटो घ्यायचे लोकांनी महाराजाचा वाघ आहे बघा नेहमी महाराजाचं नंतर दर्शन वाघाचं आधी दर्शन घेऊन राहिले इकडं तिकडं घेऊन राहिले लोक कुकडे आले की आला वाघ म्हणायचे तर एक दिवशी महाराज असे पलंगावर बसले होते सरसर आले म्हणा महाराज म्हणजे दात सरसर करायला तुम्हाला खावं म्हणाल महाराज म्हणजे आता इकडे दुसरीकडे तुमचं सरसर करणार झाले का माझ्यावरच कसे सरसर करायला नाही तुम्हीच ताजे न दिसावं पंजा महाराजाच्या मांडून तुम्ही चौथा महाराज म्हणजे गडबड करू नको तू होतास कोण तुला केलंय कोण हा लक्षात घे ते मला काही सांगत बसायचं नाही मला आता खावायचे मला विचार कर म्हणलं आज तुझ्यावर हाडाई वाढत होती लय भारी केलंय तुला मी लय मोठे केलं तसलं मला पोटीतलं सांगत बसायचं नाही इथं मला प्रवचन सांगू नका तुला सांगालोय मी विचार कर लय मोठं झालंय बरं तू असं करू नको मानायलाच तयार नाही आणि तुला सांगावं की ज्याला उंदराचा वाघ करता येते त्याला वाघाचा उंदीर करायला खर्च येत नसते बरं तसली धमकी द्यायची नाही म्हणणं मला इतकं मास बघायची आता महाराजांना तर कसा दम काढा पंजा ठुण्यांचा चालेल आता महाराजांना कसं बघतो लोक म्हणजे महाराजांना तर कशाला गडबड करावं आता ही तू आलीस मी बसा म्हणून तुमच्या म्हणून बरबाद केल्यानंतर महाराजांना कुठं मग महाराजांना हळू शिकवून उचललं सगळं पाणी मागे पुत्र घेऊन टाकलं दुसरं पाणी घेतलं पृथ्वीवर मागे उंदीर घेऊन टाकलं तिथंच गेटला माझं दबा धरून बसलं होतं भिशी आव पिसपुरी लगेच मांजर आलं आल्याला उंदराला उचलून गेलं आड बाजूला जाऊन पायाची चटणी उंदीर बोलला मांजराला तू काय म्हणजे तुकडे करू खात होता असं म्हणला ज्या महाराजांना मला वाघ केलं होतं म्हणला पडू त्याच्यावर मी बैमान झालो आज माझं अस्तित्व नष्ट झालं म्हणला मी महाराजाला असं करायला नाही पाहिजे होतं म्हणलं आणि पाय पडून गेलं मी जे पुरावे दाखल करालो ना तुम्हाला हे कोणी कुणावर बैमान झालं की कधी ना कधी तर आज निघाले एका शेतकऱ्याच्या डोळ्यावर साप निघाला शेतकऱ्याने बघितल्या म्हणला माझा साप आहे आणि वाटला त्याला इतक्या तिकडून मुंगूस आलं त्या मुंगसानं साप आलं बोल नका साप आला धरल्या माझा साप आहे मुंगसाने कसा धरला म्हणून लाकडाने मुंगसाला मारलं सापाला टाकून गेलं मुंगूस करून त्याला दात लागले की तळमळ झालं माझा साप आहे कधी मला दिसला पण सापाला विचारत परत जाऊन डॉक्टरला घेऊन आलं डॉक्टर साहेब बाबा माझा साप आहे शेतातला असा शावकळा झाल्या बघायला डॉक्टरला बघीन असं तोंड लागलं त्याचं
त्याच्यावर आपलं काही मलम काय टाकायचे टाकले, पावडर टाकली, त्याला इंजेक्शन दिले आणि सांगितलं 2-4 दिवस काळजी घ्या, मलम पावडर ठेवा, असं पकडून तोंड धरलं, मलम पावडर टाकली ना 4 दिवसात बरं होतं. किती झालं बिल म्हणजे 400 रुपये बिल झालं. 400 रुपये बिल दिलं. रोज त्यानं मग याचं असं पकडून धरायचं, त्याच्यावर मलम टाकायचा, पावडर टाकायचं. 4-8 दिवसामध्ये सगळ्या जखमा नीट झाल्या. पहिल्याच असं असं चढलं खुश येत तरी 400 रुपयेचा आहे ना का पण वाच लागले आमचा मुलगा खुश. तर एवढं एक दिवशी ते झाडाखाली बसले ते साप सळ आले फळावरी खुश करा त्यामुळे इकडं कसं काय पुष्कार करायला दात सळ करायला कुठं तर चावावं लागते का विश्व पण तिकडं कुठं जाय की चाव म्हणला आता गेलो कुठं होती की जाऊ पुन्हा. त्याला सांगितलं तुला काही लाज दर्जा आहे का नाही म्हणला, तू आजो मिळताच नव्हता, तुला वाचवायला हा 400 रुपये खर्च आलाय म्हणला, तुला काय करू म्हणलो का म्हणला. मुसळा हाताला कुणीच आहे केला असा फळावरी करून मागा टाका जागेवर. आज तुम्ही काही येणे नाही, तुम्हाला सगळ्याला पुती पुराणाच्या गोष्टी माहिती आहेत. भस्मासुराचं महादेवाने किती चांगलं केलं. आता ठोक सांगतो की तुम्हाला नंबर 1 मध्ये होता बघा भस्मासुर. त्याला दुनियामध्ये कोणीच टसल करणारा नव्हता. महादेवाला वरदान मागून घेतलं, महादेवा मला एक वरदान पाहिजे म्हणजे काय मागायचे ते माग म्हणजे मी तुला प्रसन्न झालो, तुम्ही सेवा केला तर मला असं वरदान द्या या सृष्टीमध्ये त्रिभुवनामध्ये माझी कोणी टीका करू नये, कोणी मला विरोध बोलू नये, कोणी माझं गुण बोलू नये, की कोणी मला विरोध करू नये, सगळ्या लोकांना मला नमस्कार करावा, सगळ्या लोकांना मला जय जयकार करावा, एकही माणूस मला विरोध करू नये असं वरदान द्या. आता हे खरं आहे का होईल का बरं सांगा. असं दुनियामध्ये कोणी तर माणूस आहे का त्याला कोण नाव कुठं घेत नाही. मला एक तर माणूस काढून द्या की ह्या माणसाला लोक बोलत नाही. तेव्हा तुम्ही चांगलं वागा, मंगळ वागा, लोक कुणालाही नाव कुठं दिल्याची राहत नाही. काही लोक म्हणजे माणसानं असं वागावं, कसं वागायचे तशी यादी लिहून दिली, तसं वागून बोलता राहते का लोकांना ढब आहे कसं वागा तुम्ही. आता बघा माणसाने जन्म मध्ये आता बायकोवरच राहणं चुकत आहे का. एकच बायको जन्म करायचं. आता रामाने एक पत्नीवर तर पाहिलं की जन्म एवढा राम एका पत्नीवर जन्म राहिला त्याला झोपडपट्टीच्या लोकांची घेतली. त्या झोपडपट्टीचं एकमेकाला म्हणाले मी काय दशरथाचा राम म्हणला 6 महिने रामानं सांभाळली बायको सांभाळली म्हणला मी काही शेकट हायटाय का म्हणा त्याला बोलाली. रामासारख्याला लोकांनी नाव करून ठेवलं. आज संसार करून परवा बसू द्या बसू दे की कुठे विठाला 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 लोकांना माणसाला श्रीमंत व्हावं, संसारीकरण परमार्थ करा चुकलं का. एकनाथ महाराज का श्रीमंती कमी परमार्थ केला संसार केला लोकांनी काही कमी बोलले का तिला काय संसार तुम्ही बोलाच काही लोक ज्ञानेश्वर महाराज विचार केलं एक दरवाजाच्या बायकोच्या बोलतो आपण संन्यासीच राहिलेलं. आता संन्यासी राहून तिला तर बोलता राहील का. आज कृष्णाने विचार केला रामाने एकच बायको केली म्हणून लोक बोलले म्हणून आपण तिथं आली की लग्न करायचं मला जी होईल 16,000 बायका त्याला तर लोकांनी धड बोलतात. गडे हो लोक मला बोलू नयेत म्हणून जर तुम्ही काम करायचं ठरलं ते सक्सेसच नाही का गोष्ट. चांगल्यालाही बोलते वागल्यालाही बोलते तुम्ही कसंही वागा लोकांना ठब आहे. आपलं साधू झालं त्याला चांगलं म्हणते झालं त्याला लोकांची आदत आहे. खाला मिळालं जे जे काय मिळाला गेलं बोलते कोणताही पोपट मला खाला मिळू लागलं ते आलेल्या सोयऱ्या म्हणते आता पोपट असा बसा त्या मालकाचं खाला मिळावं. आला कोणता सोयरा की या बसा राव म्हणते. मालकानं हाताळून दिलं खाला गेलं नाही गेलं या बसा राव म्हणत नाही तुला माझं झालं की या बसा म्हणत. तसं एखाद्याचं चांगलं खाला मिळू लागलं वाढे म्हणते आणि मिळलं नाही गेलं की बोलते. म्हणून पुन्हा जर ठरलेलं लोक बोलू नये म्हणून काम करावं म्हणलं तर तुमचं जीवनच जर नाव करायला लोकांना चाल आहे आपलं साधलं की जमतं. ताका जर माशी पडली तर ताक फेकून देते आणि तुपात माशी पडली की चोकू चोकू खाते लोकांना आदर द्यायचं. म्हणून लोकांच्या मनावर कधी जीवन तुमचं सक्सेस नाही. आणि मेहनत वरदान मागितलं आता असं कसं काढा मार्ग दिला नाही
महादेवाने विचार केला जग सगळं पाठीमागे लागण्यासाठी कोणती योजना आहे. मग विचार केला लोकाला मरणाचं देव आहे. लोक मरण म्हणलं की कैदी होच म्हणते. आता एखाद्या माणसाला ओंगली गोष्ट करायला होते तू असं नाही तुला मारतो लोक म्हणजे असं करते. माणसाला आहे मरणाचं देव. आता आपल्याला सगळ्याला कशाचं देव आहे. आज मरण जर नसतं तुम्ही येतो काय कीर्तन करायला. आता कीर्तन भजन मोती पुराण नवरा बायको सगळं जे व्यवहार चालला का नाही फक्त आपल्याला जायचंय बाबा किती दिवस राहायचे मग सगळे दिवस चालतात. मरण जर नसतं कोणी कुणाला रामराम घातला नसतं कोणी कुणाला याला सांगलं नसतं. महादेवानं वरदान दिलं तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील ते इकडे तिकडे आलोटाय झाली भस्मासुराला वरदान मिळालं डोक्यावर हात ठेवलं की ते माणूस मरतय. सगळ्या लोकांना बातमी लागली एकमेकाला म्हणायचं त्याच्या एक नादी लागू नका बरं त्याला काही म्हणू नका. कुठे गेलं ते या 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 म्हणायचे त्याचं वाजत होतं बघतच पण भेवान कोण्या गावात गेलं स्वर्गात गेलं या या पाताला गेलं या या असं त्रिभुवनामध्ये कुठे गेले त्याचे सत्कार कुठे त्याचे जे जे गाव होतात. इतकं मस्त केलं बाबा महादेवाला कुठे पूजा होतं. माझा चालू बाबा एके दिवशी महादेवालाच म्हणाले शंभू महादेवा तुम्ही जे वरदान दिलं डोक्यावर हात ठेवून ठेवलं की माणूस सोडून बघून म्हणून तुमच्या डोक्यावर हात ठेवल्या तुम्ही सगळ्याला दाखवा. मग तीच विचार करायला म्हणजे आम्ही तुमच्या डोक्यावर हात ठेवा म्हणजे तुम्ही सोडून जाता पार्वती मोकळी होती मग मला घेऊन जायचं करतो एवढं काम उठल्या उठल्या तुझे महादेवचे दिसतले. सत्य लोका गेले तिथे कोणी नाही कैलासात गेले तिथे कोणी नाही निजधामा गेले तिथे कोणी नाही स्वर्गात गेले तिथे कोणी नाही शेवटी वैकुंठात गेले तर तिथे विष्णू भगवान बसले होते. गेले विष्णूच्या गळ्याला पडलेला आता महादेव विष्णू म्हणजे दोस्तच आहे की लोक आणि विष्णू भगवान मला तुला आता वाचवायचं करा मला सांभाळायचं करा काय झाले म्हणजे असं असं झालं म्हणजे त्यानं मला बोलून घेतलं आणि वरदान मागितलं ते मी वरदान देऊन टाकलं म्हणजे ज्याच्या डोक्यावर हात ठेवते नंदिनी आणि ते म्हणाले की मला तुझ्या डोक्यावर हात ठेवून पार्वती घेऊन जातो म्हणाले आणि ते माझ्या मागं लागले. म्हणजे विष्णूनं सांगितलं महादेवा हलक्या माणसाला भारी वस्तू द्यायचा नाही हो आता तुम्हाला किती वेळा सांगायचं म्हणजे तुम्ही प्रसन्न झाला की काही बी कुणाला काढून देता मला थोडं हात राखून काम करावं लागते हो म्हणजे तुम्ही उठता की सुटता भूषणाच्या जाऊन काही देता त्याचे घरावर घ्या जावं बड्डे घ्या जावं कुणाला काय त्याचा विचार करत झाले तुम्ही टाकलं म्हणजे ती असं अंग येते. मी कवाय कुणाला कीर्तना सांगतोय कोणती गोष्ट कुणाला द्यायची असते तर हात राखूनच काम करावं लागतं. आता कुणाला कळायला तर डोळ्यात आलं तर काय हरकत नाही. पोराच्या वाटण्या होऊ लागल्या तर म्हाताऱ्यानं सगळं आपलं पोराला वाटून देऊन लागते. बघा कोणी जमीन आहे तर तुमचे तुम्ही वाहून का बँकेतले जे पैसे आहेत ते माझ्यानंतर तुम्हाला मिळतील आता खडकू मिळणार नाही म्हणून कशा सुना चहा पाणी करीत नाही तर कसा सणाला जेवायला मिळत ते म्हातारी तसेच करावे मला काय करायचे मला काय करायचे वरायड्यावर बसून येणार तू वरायड्यावर म्हाताऱ्यानं हात दाखवूनच काम करावं लागते सगळं कोणी गोष्टीची. आता तुम्हाला मुलगांनी शिकवायचा झाला आपली बोलू द्यायची नाही त्या काही सगळा जर मुलगा शिकला तर तुम्हाला सगळ्याला जीव देत नाही. कारण कसं तुम्हाला गायन बी तुम्हाला शिकवायचं असेल असली नोटिशन मागे ठेवावं लागते. कुणाला कोण्या महाराजांना कुणाला कीर्तन शिकवायचं असेल असली कीर्तन शिकवू नये. असली शिकविली असते त्याचीच परिस्थिती झाली. कुणाही म्हणावं लागतं मला भक्कल महाराजचं कीर्तन सांगते पण त्याच्यासारखं म्हणा ती कुणाला घेऊन यायला लागते एवढं त्याचं चांगलं तुमच्यावर फिरलंय का म्हणजे महादेवा या सृष्टीत कुणी बैमान झालं माझ्या लक्षात आलं त्याला दुनियातून उठवायचं काम माझ्या काळात मी तिने मात्र म्हणजे मी करतो त्याचं सगळं करू एवढं बैमानी असते का म्हणजे पार्वतीला घेऊन जातो म्हणाले ना बघून चलतो बरोबर महादेवा तिथं बसलं आणि विष्णू भगवानानं सुंदर बाईचं रूप धरलं. ते टिकून आले आणि टिकून दोघं दिवस आले. आता देव आहे म्हणून त्याला तो कुठं माहिती सुंदर स्थिती दिसते दिसते असं असं बघा आणि हळूशी म्हणाले बाईसा महाद्या गेला काय तू महाद्या इतकं माजलं बघा ते कोण महाद्या कशाचा महाद्या नाही का पार्वतीचं येडं आणि त्याचं काय काम कडलं म्हणजे आता तुम्हाला नाही त्याच्या डोळ्यावर हाकून त्याची बाजू तुम्हाला घेऊन जायच्या गावामध्ये आणि तीच कसं काय तुम्हाला पटला म्हणजे ते मी पटना झाले तीच कशी पार्वती तुम्हाला चांगली वाटली मला कशी पटना झाली तुमचं आणखी लग्न झालं नाही
लग्न झाले दुसऱ्या गाड्याला कशाला हाती जेवली मी मोकळी खाऊन मला कसं दुसऱ्या गाड्याला बोलता येते लग्न झालं हा तुम्ही ते चांगले ते चला म्हणजे मस्त चला सुंदर चला पण बाई तू चांगली इतकी तुझं लग्न कसं झालं नाही माझ्या मनासारखा नवरदेव मिळणार झालाय म्हणजे आता नवरदेवाच्या आटी मांडणार झाल्यात म्हणजे मला काय काठी सांगा म्हणजे काही नाही त्याला माझ्यासारखं नाचा यावं लागते तो हा असं आहे का म्हणजे माणसात नाचावं लागते का दोघांनाच नाही दोघांनाच नाचायचं मग कसा काय टाळतो आपल्याला 1 तास नाचकाम चालू केले 1 तास मी जसं नाचत तसं नाचलं पाहिजे बघ म्हणायचं देवानं असं केलं तर तसं त्यानं असं केलं असं केलं असं केलं जसं जसं करी तसं करायचं देवानं असं वापरून कुठे आपली नाही कुठे बेटा कमल हटले की कमल असं केलं का असं फिरीत 1 तास झाले की देवानं आपल्या डोक्यावर हटवलं की त्यानं बी आपल्या डोक्यावर हटवलं की तेव्हा साडी करून टाकून विष्णू भगवान रूप धारण केल्या जळत जळत म्हणाले देवा मला असं का केलं हे बाई म्हणाला मी असंच एवढे पुरावे जे तुम्हाला दाखल केले एवढे पुरावे सांगितले ना जे कोणी उपकार करून बैमान होती त्याच्या जन्माचं देव कधीच नीट होऊ देत नाही त्याप्रमाणे आज आपल्या सगळ्याला देवानं मायबापानं उपकार केलेला आहे देवानं मायबापानं आपल्याला जीव लावलेला आहे देवाने मायबापानं आपल्याला फार आपल्यासाठी काही काही केले मग एवढं देवानं मायबापानं आपल्यासाठी करून तुम्ही देवाला विसरता मायबापाला विसरता मग तुम्हाला तर काय आहे शिक्षा अगं ते